नंदुरबार जिल्ह्यातले शेतकरी सध्या जीएसटी वाढीमुळे हवालदिल झाले। शेतीमध्ये बीज पेरणीपासून शेतमाल विक्रीपर्यंत लागणाऱ्या वेगवेगळ्या शासन करांमुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण पार विस्कटून गेलंय। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। जीएसटीमुळे शेतकरी हैराण। उत्पादन खर्चात हेक्टरी 15,000ची वाढ। जीएसटीमुळे वाढतोय शेतकऱ्यांचा खर्च। रासायनिक खते, कीटकनाशके, शेती अवजारे यांच्यासह इतर साहित्यांवर 5 ते 28% जीएसटी आकारला जात असल्यानं शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात जवळपास 15,000 ते 20,000 रुपये वाढ झाली आहे। आधीच वातावरणातील बदल व नैसर्गिक आपत्तींमुळे खर्च लावूनही घरात पीक येणार की नाही याची शाश्वती नसताना जीएसटी खिशातून जात असेल तर शेतकरी या व्यवसायात तग धरेल तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होतोय। रासायनिक खत हेक्टरी 50,000, जीएसटी 5%, खर्च 2,500 रुपये। कीटक व तणनाशक हेक्टरी 30,000, जीएसटी 18%, खर्च 54,000 रुपये। द्रव्य खते व टॉनिक हेक्टरी 10,000, जीएसटी 18%, खर्च 1,800 रुपये। पाईप, स्पेअर पार्ट, डिझेल जीएसटी 12 ते 28%, खर्च 4,500 रुपये। खतावर जीएसटी, कृषी पंपांवर जीएसटी, आज घेणारे कृषी अवजारे, जसं माझ्याकडे ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर नवीन घेण्यासाठी त्याला जास्त जीएसटी। तर सरकार हे कोणता बदला असा शेतकऱ्यांकडून घेत आहे हे सरकारला विचार करायला पाहिजे। तर आमचं एक म्हणणं आहे की सरकारने जीएसटी कमी न करता सरकारने जीएसटी शेतकऱ्यांकडून काढूनच घ्यायला पाहिजे। आता डीएपी ची थैली पहिले 1300 रुपयाला होती, 1300ला, तर ती आता डायरेक्ट 1700ला करून दिली। सगळे बॅगांचा भाव वाढून दिलेला आहे। त्यानंतर फवारणी, औषधी याच्यावर बी भरपूर भाव वाढून दिलेला आहे आणि जीएसटी लावून सगळं लोकांना शेतकऱ्यांना बोल करतायत, बोल थाप देत आहेत। असं हे जे सरकार आहे, हे सरकार असं काय करतंय, शेतकऱ्यांना मारतंय हे सरकार। काही दिवसांपूर्वी खुद्द कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही जीएसटीमुळे उत्पादन खर्चात वाढ होते याची कबुली दिली आहे। वास्तविक व्यापाऱ्यांकडून वसूल केलेल्या जीएसटीचा परतावा शासनाकडून मिळतो, मात्र शेतकऱ्यांकडून वसूल केलेला जीएसटी गंगाजळीला जमा होतोय। ट्रॅक्टर स्पेअर पार्ट 22 ते 28% जीएसटी, कीटकनाशक 18% जीएसटी, तणनाशके 18% जीएसटी, शेती अवजारांवर 12 ते 18% जीएसटी, शेती पंप 12 ते 18%, फवारणी पंपावर 12 ते 18% जीएसटी आकारला जातोय। पीव्हीसी पाईप 12 ते 18% जीएसटी, सेंद्रिय खत 12% जीएसटी आकारला जातोय। तर रासायनिक खत आणि डिझेलवर प्रत्येकी 5% जीएसटी आकारण्यात येतोय। एकंदरीतच जीएसटीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढल्यानं शेती व्यवसाय करणं आता शेतकऱ्यांना न परवडणारं झालंय। आता वातावरणातील होणाऱ्या बदलांमुळे शेती करावी की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। त्यामुळे शेती संबंधी वस्तूंना जीएसटी करातून मुक्त करावे किंवा त्याचा परतावा शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होते। पल्लवी प्रकाशकर, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।